नमस्कार, मी नेहा. आपल्या चॅनलवरचा हा पहिलाच व्हिडिओ आहे. मी आशा करते की तुम्हाला आपले व्हिडिओ नक्की आवडतील. आज आम्ही चाललो आहे त्र्यंबकेश्वरला. आम्ही म्हणजे मी आणि प्रसाद. सकाळी निघता निघता आम्हाला 8 वाजले. काही ठरवून निघालो नव्हतो आम्ही. ही आमची अनप्लॅन ट्रिप होती. हा आहे NH48 हायवे आणि आम्ही आत्ता आलो आहे हॉटेल ड्रीम. इथे आम्ही नाश्ता करणार आहोत आणि ही आमची बुलेट. ऑलरेडी इडली वडे खाऊन आम्ही भजी आणि डोशावर ताव मारला होता. सो आम्ही इथे आता ब्रेक घ्यायला थांबलो आहोत. सेकंड होल्ड घेतला आम्ही. चार तासाच्या प्रवासानंतर आम्ही त्र्यंबकेश्वरला पोहोचल्यावर आम्ही हॉटेल शोधत होतो. तेव्हा आम्हाला कळालं सगळे हॉटेल ऑलरेडी बुक आहेत. फायनली एका व्यक्तीने आम्हाला एका 2 ते 3 दिवसापूर्वी ओपनिंग झालेल्या हॉटेलच्या मालकाचा नंबर दिला आणि रूम अवेलेबल आहे हे ऐकून आम्हा दोघांचंही टेन्शन गेलं. कारण अर्धा पाऊण तास आमचा हॉटेल शोधण्यातच गेला होता. तू बघून घे, तुला चांगलं जे वाटेल. वाजत होतं नाही.
वरती आहे. अच्छा. आम्ही पोहोचलो त्याच संध्याकाळी आम्ही मंदिराच्या आजूबाजूच्या परिसराभोवती फिरलो. गजबजलेला असा तो परिसर होता. निरनिराळ्या वस्तू, शंख, रुद्राक्ष आणि पेढे या सर्वांनी मन आकर्षित केले होते. सकाळी 6 वाजता आम्ही दर्शनासाठी निघालो. मंदिरापासून 5 मिनिटाच्या अंतरावर आमचं हॉटेल होतं. दर्शनासाठी रांग शोधत असताना आमच्या लक्षात आलं बहुतेक 3-4 वाजताच निघायला हवं होतं. भली मोठी रांग होती. त्या रांगेचा शेवट मात्र खूप चालल्यावरही मिळत नव्हता. मग फायनली आम्ही ठरवलं पास काढून जाऊया. कारण आमच्याकडे दुसरं काही ऑप्शनच नव्हतं. दर्शनानंतर लगेचच आम्हाला निघायचं होतं. देणगी दर्शन तिकिटासाठी गेलो असताना तिथेही भली मोठी रांग दिसली. जवळजवळ 3 तास आम्ही त्या रांगेत होतो. बायोमेट्रिक पद्धतीने तिकीट मिळत होते, म्हणूनच कदाचित रांग स्लो जात असावी. प्रत्येकी 200 अशी तिकिटाची किंमत होती. मग तिथून पुढे मग काय, दर्शनाच्या रांगेत जाऊन उभे राहिलो. त्र्यंबकेश्वर हे नाशिकपासून सुमारे 28 किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या पायथ्याशी आहे. हे एकमेव ज्योतिर्लिंग आहे जिथे ब्रह्मा, विष्णू आणि महेश एकाच शिवलिंगात वास करतात. येथे अनेक पूजा, विधी आणि धार्मिक कार्य केली जातात. हे स्थान भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे मानले जाते. त्र्यंबकेश्वर हे नाशिकजवळ असलेले एक महत्त्वाचे ज्योतिर्लिंग आणि धार्मिक ठिकाण आहे, जिथे भगवान शिव, विष्णू आणि ब्रह्मा एकत्र नांदतात, ज्यामुळे ते 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक विशेष स्थान आहे. गोदावरी नदीचे उगमस्थानही आहे. तर तुम्हाला आपली त्र्यंबकेश्वरची जर्नी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन प्रवासासोबत. तोपर्यंत काळजी घ्या.